जी महिला खासदार झाली, आमदार झाली, राष्ट्रपती झाली, ह्या माणसाने दिले सगळं, म्हणून नाही दिलं. आज मनोबरोबर बरोबरी करता, म्हणून सर्वांचा गुरु श्रेष्ठ आहे असं मानलं सांगितलं जातं, तरी आपण गप्प बसतो का? आपण आपलं जे विखुरलंय, मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी या जातीचा, मी त्या धर्माचा. ज्या बाबासाहेबांनी दलित शब्द, अजून कोणता शब्द मला लक्षात नाही तो, या शब्दाला संविधानामध्ये असंविधानिक मानले. अरे आपण ओढून घेतच होतो, मला दलित म्हणा, मी दलित पॅंथर सारखा पक्ष काढलाय, संघटना काढली का? मी महारे सांगण्यासाठी, मी दलित आहे सांगण्यासाठी. अरे यांनी नाकारले ते. अरे तुम्ही मालक आहे देशाचे, का सांगता आम्ही दलित आहे? मालक आहे म्हणून जगा ना तुम्ही, मालक म्हणून जगा, दलित म्हणून नका जगू. नाकारले त्यांनी. त्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्या. शब्द किती महत्वाचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले ते, आम्हा घरी धन शब्दांचीच रचने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुचे जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जरू लोका. आणि बाबासाहेबांनी ह्या जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग त्यांच्या मूकनायकामध्ये छापले. तो आज आपल्याला सांगितलं जातं का बाबासाहेबांनी संविधानाच्या पहिल्या पानावर ह्या देवाला फोटो लावला, त्या देवाचा फोटो लावला. ते देवांचे फोटो नाहीत, ते संस्कृतीचे फोटो आहेत. आपला देश जो विविधतेने नटलेला आहे, ते विविध संस्कृती त्याच्यावर छापलेले आहे. जर आज बाबासाहेबांना ॲक्वायर केलं जातं, म्हणजे हिसकवून घेतलं जातं का बाबासाहेब आमचे. अरे तुम्ही ज्या हक्काधिकाऱ्यांनी सांगताना बाबासाहेब आमचे, त्या हक्काधिकाऱ्यांनी तुमच्या जरदम असेल बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा तुमच्या व्यासपीठावर विचारपीठावर म्हणून दाखवा. तुमच्या जरदम असेल तर तुम्ही फक्त म्हणतात का बाबासाहेब आमची, आम्ही त्यांची जयंती करतो, आम्ही त्यांना मानतो. आणि तुम्हाला जर बाबासाहेब मान्य असेल, मनुवादी व्यवस्थेला म्हणतो, तुम्ही त्यांच्या 22 प्रतिज्ञा तुमच्या विचारपीठावर म्हणून दाखवा तुमच्या हिंमत असेल. तुम्ही ज्या संघटना ज्या विचारांनी चालवतात, त्या विचारांना बाबासाहेबांचे विचार नाही मान्य, तुम्हाला फक्त बाबासाहेबांचं नाव मान्य. का तर तुम्ही बाबासाहेब नाव घेतलं, हा बाबासाहेबांचा सगळा समाज आमच्या मागे, आम्हाला मतदान करीन, आमच्याकडे फिक्स होईल. अरे लोकशाहीत बाबासाहेबांनी विरोधी पक्षाला किती महत्त्व दिलं होतं. आज आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या मंत्रालयात अजूनही विरोधी पक्ष नेता निवडलेले नाही. म्हणजे तुम्ही यांनी दिलेली लोकशाही पायाखाली सोडवताय ना. आणि बाबासाहेबांचं नाव घेता मोठं मोठं, त्यांच्याकडून चुकता. अरे त्यांची पात्रता आहे का त्यांच्याकडून चुकायची? त्यांनी जे काही दिले ते पाळा ना. त्यांनी जे काय पुस्तक दिले, त्या पुस्तकातले नियम तुम्ही प्रामाणिकपणे पाळा, आणि त्या पुस्तकाप्रमाणे तुम्ही प्रत्येकाला न्याय द्या. आज ओबीसी जातीय जनगणनेवर वाद चालू आहे. ओबीसी जातीय जनगणना म्हणजे काय? प्रत्येक जातीतला घटक मोजला तर जेवढ्या प्रमाणात त्याची लोकसंख्या भरण, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येकाला सरकारी कोट्यामध्ये जागा द्या. मग ते आमदार असन, खासदार असन, मंत्रालयात सचिव असतील, प्रशासनामध्ये पोलीस वर्गामध्ये जागा असतील. आज जर कुणबी माळी समाज जर 52% आहे, तर 52% न्यायाधीश ओबीसी समाजाचे आहेत का? नाही आहे. मग हे 52% ओबीसीला 22% न्याय मिळतोय का पूर्णपणे? नाही मिळत. आज एससी समाज उदाहरणार्थ आपण समजू 10% न्यायाधीश एससी समाजाचे आहेत का? एनटी समाज 4%, तर 4% न्यायाधीश एनटी वर्गातले आहेत का? मग तुमच्या बरोबर न्याय होतोय का? हे आपल्याला आपण समजून घ्यायला हवं ना. आपल्याला न्याय मिळतोय का? नाही मिळत आहे. मग ओबीसी जाती न्याय जनगणना प्रामाणिकपणे करतात का? आपले हक्काधिकार कोणी खालेत? आपण भांडतोय कोणाबरोबर? मराठा ओबीसी, ओबीसी एससी, एससी एनटी, एनटी व्हीजनटी. अरे यांनी आपल्याला सांगितलं एकत्र राहा, आपण एकच आहोत, आपला DNA एकच आहे. तुम्हाला विभागलं यांनी.